नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती आलेला भार कमी करण्यासाठी परिवहन विभागाला 2025-26 मध्ये महसुलाचं उद्दिष्ट 2,500 कोटींनी वाढवून 17,000 कोटीपर्यंत करण्यात आले। जिल्ह्याच्या आरटीओ कार्यालयांचं उद्दिष्ट अद्याप निश्चित केलेलं नाही, परंतु प्रत्येक तालुक्यातील पथकाला दरमहा 25 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा महसूल तथा दंड वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। त्यामध्ये दंडात्मक कारवाईवरती भर देण्याच्या वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमुळे हजारो लोक विविध वाहनांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये पर्यटन, देवदर्शनासाठी आणि खाजगी वाहनांनी ये जा करत असतात। खाजगी ट्रॅव्हल्सनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अलीकडे वाढली आहे। याशिवाय अनफिट वाहनं देखील रस्त्यावरती धावत आहेत। अशा सर्व वाहनांवरती आरटीओकडनं कारवाई केली जाते। वाहनांची खरेदी विक्री वाढली असून त्यातून परिवहन विभागाला महसूल मिळतोय। परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं महसुलाचं उद्दिष्ट हे 100% पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्यात। त्यानुसार वाहनांचा कर, वाहन नोंदणी आणि दंड वसुली अशा 3 प्रमुख बाबींवरती आरटीओ कार्यालयांनी आणि अधिकाऱ्यांनी फोकस केलेला आहे। आरटीओ विभागाला सरकारकडून अधिकाऱ्यांसाठी वाहनं देण्यात आली आहेत। त्यातून प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाईची ठिकाणं देखील निश्चित करून देण्यात आली आहेत। सोलापूर आरटीओकडे 6 तर अकलूज आरटीओकडे 4 पथकं आहेत। प्रत्येक पथकाला दरमहा 20 लाखांचा दंड वसूल करण्याचं उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। त्यानुसार जड वाहनं, प्रवासी वाहनं, परराज्यातील वाहनं यांच्यावरती कारवाई केली जात आहे। केंद्र सरकारने बेशिस्त वाहनांवरती कारवाई करण्यासाठी वन नेशन वन टॅक्सचा निर्णय घेतलाय। रोखीने दंड न स्वीकारण्यासाठी ऑनलाईन ई-चलन प्रणाली सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवरती महामार्गांवरती इंटरसेप्टर वाहनं उभी दिसतात। याशिवाय महामार्ग पोलीस बहुतेक टोल नाक्यांवरती उभारलेले असतात। शहरामध्ये प्रवेश केल्यावरती शहर वाहतूक पोलीस, ग्रामीणमध्ये तेथील स्थानिक वाहतूक पोलीस आणि शेवटी आरटीओची पथकं अशा 5 टप्प्यांमध्ये वाहनांवरती दंडात्मक कारवाई केली जात आहे। अनेकदा रोखीनेच हा दंड भरण्यासाठी आग्रह धरला जातो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवरती ताण आलेला आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि आता आरटीओ आपल्याला रस्त्याच्या आसपास देखील दिसू लागलेले आहेत, जे सर्रासपणे आता कारवाई करताना दिसत आहेत। परंतु सर्वसामान्य नागरिक मात्र यापासून त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।